आज आपण बनवणार आहोत टोमॅटोपासून तांदळाचे मस्त कुरकुरीत असे रेशनच्या तांदळाचे पापड बनवणार आहोत. त्यासाठी आपण टोमॅटो वापरत आहोत. टोमॅटोमुळे नैसर्गिक लाल रंग तर येतोच, पण चवही पापडाला खूप छान येते. रेशनचेच तांदूळ वापरायचे आहेत आपल्याला. रेशनच्याच तांदळाची पिठी करून घ्यायची आणि अशा पद्धतीने जाडसर अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या भांड्यात टाकून आपल्याला फक्त ह्याचा ज्यूस करून घ्यायचा आहे. छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि बारीक पेस्ट झाली की आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवते की 2 वाटे मी पाणी घेतलं आहे, तर गरम करायला ठेवलं आहे आणि इकडे मी 2 वाट्याच तांदळाचे पीठ घेतले आहे आणि आत्ता आपण जे टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ना, तीच आपण आत्ता गाळून घेणार आहोत आणि त्यात पाणी न टाकता मी असं एकदम बारीक पेस्ट करून घेतली आहे आणि हे असं गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोच्या बिया आणि साल अशी वरती राहते चाळणीतच आणि असा टोमॅटोचा ज्यूस असा निघतो. 1 वाटी असा ज्यूस निघाला आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कलरही टाकू शकता थोडाफार, पण रंगाची अजिबात गरज नाही. आणि ह्या उकळत्या पाण्यात आपण हे टोमॅटोची पेस्ट टाकणार आहोत. टाकली आहे, तर हे चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर ह्यात 1 चमच्याभर असं पोहे खाण्याचा चमचा, 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि आता आपण त्याच चमच्याने पोहे खाण्याच्या चमच्यानेच खारपापड टाकला आहे. पोहे खाण्याच्या चमच्यानेच सपाट चमचा असा आणि जिरं टाकलं आहे 1 चमचा, चिली फ्लेक्स टाकले आहेत 1 चमचा आणि तीळ टाकले आहेत छोटे 2 चमचे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊयात. ह्याला उकळी आली आहे चांगली आणि बारीक गॅस करायचा आहे उकळी आल्यानंतर. आणि आपण जे तांदळाचे पीठ घेतले होते 2 वाट्या, ते टाकून घ्यायचं आहे आणि ते टाकल्यानंतर आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट अशी मिक्स होते ह्याच्यामध्ये, तांदळाच्या पिठामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे. आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. एकदम सोपी रेसिपी आहे. हे तांदळाचं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यावर ताट ठेवून एक 2 ते 3 मिनिटाची अशी वाफ काढून घ्यायची आहे. आणि वाफ काढल्यानंतर ते पीठ आपण एका ताटात काढून घ्यायचं आहे आणि एकीकडे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्यात पाणी ठेवलं आहे आणि हे पीठ चांगलं मॅशरने मॅश करून घ्यायचं आहे. आणि असं जास्त चटके बसतात म्हणून एका हाताने जर हे पीठ मळले तर आपल्याला हाताला चटके बसतील, म्हणून कॅरीबॅगच्या पिशवीत टाकून एकदम मिक्स होते. कॅरीबॅगच्या पिशवीत टाकून चांगले मळून घ्यायचे हे पीठ आणि त्याचे चांगले छान असे गोळे करून घ्यायचे मोठे मोठे आणि ते आपल्याला गोळे वाफवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पिशवीत टाकून मळायचे आहेत आणि अशा पद्धतीने मी गोळे करून घेतले आहेत मोठे मोठे आणि त्याला एक होल पाडून असं घेतलं आहे आणि चाळणीत ठेवलं आहे. पातेल्यातले पाणी गरम झाले आहे आणि ह्या चाळणीत आपण जे बनवलेले गोळे होते ना, तांदळाच्या पिठाचे बनवलेले, ते ठेवले आहेत आणि ह्याच्यावर चांगलं पॅक असं झाकण ठेवून आपल्याला 20 ते 25 मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे. आता एकदम 20 मिनटाची मध्यम ते बारीक गॅसवर आपण वाफ काढून घेतली आहे आणि हे चांगले वाफवले आहेत गोळे, तुम्ही बघू शकता. आणि हे आता आपल्याला ताटात एका काढून घ्यायचे आहेत. छान असे पापड होतात अशा पद्धतीने बनवल्यावर. हे गोळे काढून घ्यायचे आहेत. जर हाताने जमले नाही तर तुम्ही झारणीने वगैरे काढू शकता. हे चांगले मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत गरमच असताना. आणि हे सुद्धा कॅरीबॅगमध्ये पीठ टाकून चांगल्या पद्धतीने आपल्याला मळता येते, हाताला चटके न बसता. आणि जर तुम्हाला कॅरीबॅगमध्ये टाकायचे नसेल तर एक सुती कापड ओलसर घेऊन जरी मळले हे पीठ तरीसुद्धा मऊ होते. आणि छान असं कॅरीबॅगमध्ये मी टाकून मळून घेतलं आहे. 10 ते 15 मिनटं असं मळून घेतलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घेते आणि छोटे छोटे गोळे करून
अशा पद्धतीने आपण पापड बनवून घ्यायचे आहेत. हे पुरी यंत्र आहे. ह्यात गोळा एक ठेवून कॅरी बॅग लावले आहेत मी. अजिबात तेल न वापरता हे पापड बनवले आहेत. अशा पद्धतीने आपण प्रेस करून घेऊ शकतो किंवा असं यंत्र जर नसेल तर आपण ताटावरही प्लेटनी कॅरी बॅग ठेवून पुरीसारखं दाब देऊन करू शकतो. गोल असे येतात हे पापड. ह्याच्यापेक्षा जास्त आपण पोळपाटावर बेलण्याने अशा पद्धतीने जर केले, आपल्याला हवे तेवढे हे पापड पातळही लाटता येतात आणि छान पातळ होतात. आपल्याला जसे पाहिजेत तसे. तुम्ही अशा पद्धतीनेही बनवू शकता. आणि हे पापड आपण एक दिवस फॅनखाली आणि एक दिवस उन्हात असं सुकवून घेतलं तरी चालेल. अशा पद्धतीने मी पापड बनवून घेतले आहेत आणि हे उन्हात चांगले मी वाळवून घेत आहे. 2 दिवस उन्हात मी वाळवून घेतले आहेत. हे पापड छान असे वाळले आहेत. तुम्ही बघू शकता. आणि टॉमॅटोचा नैसर्गिक असा कलर आला आहे. त्याला मी रंग अजिबात टाकला नाही. आणि आता मी तुम्हाला कसे फुलतात हे सुद्धा दाखवते. एवढे छोटे पापड पण खूप मस्त फुलतात. चौपट ते तिप्पट असे हे पापड फुलतात आणि चवीलाही खूप छान लागतात. हे पापड चवीलासुद्धा छान लागतात आणि कुरकुरीत चौपट ते तिप्पट असे फुलतात आणि बनवायलाही सोपे आहे. आणि आपण नैसर्गिक कलर टॉमॅटोचा ह्यात यूज करतोय. लाल रंग तुम्हाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता. रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया पुढच्या. धन्यवाद.